नमस्कार. सोयाबीन पीक हे आता काढणीच्या अवस्थेत आले आहे. सरकारने दिलेल्या दिशानिर्देशानुसार बळीराजाने पीक विमा तर उतरवला, सोबतच ही पीक पाणी केली. त्यानंतर जे काही नुकसान झालेलं असेल शेतातलं पिकाचं त्याचाही क्लेम क्रॉप इन्शुरन्स मार्फत 72 तासाच्या आत कंपन्यांना कळवला. आता शेतकऱ्याला ही आशा लागली आहे की मला ह्या वर्षीचा विमा मिळणार का. त्यातच येणाऱ्या वर्षात जे काही इलेक्शन ठरले आहे त्यामध्येही सरकारकडनं एक आशेच्या दृष्टीनं बळीराजा विम्याकडे पाहत आहे. जर का तुम्ही तुमचा क्लेम केला असेल क्रॉप लॉसचा आणि तुम्ही गाफील असाल की यावर्षी तुम्हाला विमा नक्की मिळणार आहे तर हा व्हिडिओ नक्की पहा. नमस्कार, माझं नाव आहे दत्ता चवले. माहिती सरकारी योजना या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून सरकारी योजनेबद्दल सर्व माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल. मागील महिन्यात जे काही अग्रिम 25% विमा हा जाहीर केला होता सरकारने, त्याचं नेमकं निकष काय हे आपण ऐकूया. त्यामध्ये असं ठरलं होतं की 33% पेक्षा जास्त जर पिकाचं नुकसान झालं असेल तर विमा कंपन्यावरती निर्भर न राहता सरकारने मंडळामार्फत जी काही अधिसूचना मागवल्या होत्या त्यामध्ये पिकाचं नुकसान, काही ठिकाणी अतिवृष्टी, काही ठिकाणी पावसाने दाणी मारली, यामुळं नुकसान झालेलं आहे असा अहवाल सरकारकडनं केंद्रात पाठवण्यात आला. आता या अहवालाच्या जोरावरतीच जे काय ते 25% अग्रिम तुम्हाला विमा मिळणार आहे. मग आता प्रश्न उठतो की मी क्लेम करायचा का. जर का 25% अग्रिम मिळणार असेल आणि मग मला क्लेम करण्याची आवश्यकता आहे का. क्लेमच्या बाबतीत असं आहे की आपण बांधावरचा शेतकरी नाव ऐकलंच असेल, ही म्हण ऐकलीच असेल. म्हणजेच काय, तो शेतकरी बांधावर जातो आणि गड्याला काम सांगतो, शेतात जात नाही. परंतु आजच्या आधुनिक काळात शेतकरी हा CSC केंद्रावरचा शेतकरी झालेला आहे. म्हणजेच केलं काय, त्याने CSC केंद्रावर विमा भरला, CSC केंद्रावर ई पीक पाणी केली आणि इतकंच नव्हे तर CSC केंद्रावरती क्रॉप लॉस इंटिमेशनही करून टाकले. मग असं जर का तुम्ही केलं असेल, त्यामध्ये जे काही अक्षरशांश रेषांश म्हणजेच लॅटिट्यूड लॉंगिट्यूड येणार आहे ते लॅटिट्यूड लॉंगिट्यूड तुमच्या शेताशी म्हणजेच तुमच्या सातबाऱ्याला युलिप पिन जो आहे त्याच्याशी मॅच तर नक्कीच करणार नाहीये. मग आता मागील काही वर्षात जरी यंत्रणा लागू केली असेल तरी नियम एवढे सक्तीचे नव्हते. परंतु यावर्षी तुम्ही पाहिलंच आहे की संभाजीनगरमध्ये जो काही प्रकार उघडीस आलेला आहे की म्हणजे एकाच शेतकऱ्याच्या नावावर हजारो हेक्टरचा विमा भरला आहे आणि मग याने किती तर कोटी रुपयाचं नुकसान ह्या पीक विमा कंपन्यांचं किंवा सरकारचं कोटींचं नुकसान होणार होतं. मग ही चूक किंवा ही जी काही स्कॅम आपण ज्याला म्हणतो हा पकडण्याचं काम झालं कारण टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञानाच्या मदतीनं. जर तंत्रज्ञान इतकं स्ट्रॉंग असेल तर तुम्ही जे काही क्लेम करत असाल, जे काही ई पीक पाणी तुम्ही घरी बसल्या किंवा CSC केंद्रावरती करत असाल तर त्या चुकीमुळं तुम्ही तुमच्या विम्यापासून दूर राहू शकता. याबद्दल तुम्हाला सतर्क राहणं गरजेचं आहे. असो, जे काही आतापर्यंत घडलं, ज्याने कुणी क्लेम केला आहे त्याबद्दल आपण थोडी चर्चा करू. आता क्लेम करताना बहुतांश शेतकऱ्यांनी क्लेम हा 2 ते 3 प्रकारे केला आहे. म्हणजेच काय, तर तुमच्याकडे पाऊस नाहीये म्हणून पीक सुकून गेलंय त्याबद्दलही तुम्ही क्लेम केला असेल. किंवा दुसरं काय, काही महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये ठिकठिकाणी अतिवृष्टी झाली होती आणि त्यामुळे पिकाचं नुकसान झालं होतं तर तुम्ही क्रॉप लॉसमध्ये एक्सेस रेनफॉल किंवा अतिवृष्टी या नावानेही क्लेम केला असेल. मागील काही आठवड्यामध्ये येलो मोझॅक म्हणजेच पाणी पिवळे पडणं याचाही प्रादुर्भाव पिकावरती सोयाबीन दिसून आला होता. काही शेतकऱ्यांनी तेही एक ऑप्शन टिक करून क्लेम केला होता. मग नेमका क्लेम पास कुठला होणार, की नेमकं अतिवृष्टीमुळे क्लेम पास होणार की दुष्काळाचा क्लेम पास होणार की मग येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव याचा क्लेम पास होणार, हा काय तो संभ्रम सरकारला किंवा हा काय तो संभ्रम कंपन्यांनाही पडलेला आहे. नेमकं याबद्दल थोडक्यात सांगायचं असं की जो काही अहवाल मंडळामार्फत सरकारला सादर केला जातो यामध्ये 2 गोष्टी आहेत. विमा कंपनी ही केंद्र सरकारच्या अधीन आहे किंवा केंद्रात असते आणि अहवाल किंवा जी काही माहिती आहे ही राज्य सरकार केंद्राला पोहोचवतं. आता 25% अग्रिम विम्याच्या केसमध्ये सरकारने जे काही अहवाल अधिसूचना मागवल्या होत्या त्या अधिसूचनेमध्ये पिकाचं नुकसान हे पावसाच्या दडी दिल्यामुळे झालेलं आहे. म्हणजेच काय, आता विमा कंपन्यांना जर विमा द्यायचा असेल तर त्याचा निकष हा आहे की यावर्षी कोरडा दुष्काळ होता. मग जर तुम्ही क्लेम करताना पिकाचं जे क्लेम केलंय त्यामध्ये जर तुम्ही येलो मोझॅक किंवा इतर कुठल्या घटकासाठी क्लेम केला असेल तर तो क्लेम तुमचा पास होणं कठीण जाणार आहे. कारण होतं काय, जर तुमचा क्लेम ज्या घटकातनं तुम्ही क्लेम केला आहे जे म्हणजे रोगाचा प्रादुर्भाव किंवा जनावरांचा वन प्राण्याच्या हल्ल्यामुळं तर त्याचं पर्सेंटेज किती आहे, जर ते पर्सेंटेज एकदम कमी असेल तर ते क्लेम्स रिजेक्ट करण्यात येतील. त्यामुळं आता अशा शेतकऱ्यांना काय करणं गरजेचं आहे,
पीक तर कापणीला आलेलं आहे, पीक तर जागेवर नाही आहे किंवा कापला असेल काही ठिकाणी, तर अशा वेळेस तुम्हाला पोस्ट हार्वेस्ट परत एकदा क्लेम करायचा आहे. त्यामध्ये तुम्ही पोस्ट हार्वेस्टचा क्लेम सिलेक्ट करा आणि झालेल्या नुकसानीचा फोटो काढून तुम्ही अपलोड करा. जर असं कराल तरच तुम्हाला विमा मिळेल. अग्रिम 25% ही वेगळी गोष्ट आहे. क्लेम केल्यावरच विमा मिळणार आहे हे तितकंच खरं आहे. आता विमा मिळणार का नाही, मागील 2 वर्षापासून विमा मिळाला नाही, तर हे अगदी खरं आहे की मागील 2 वर्षापासून विमा हा मिळाला नाही. जे काही दिवाळीत गोड बातमी मिळते, फुल ना फुलाची पाकळी मिळते, ते सरकारच्या प्रयत्नाला यश मिळून काहीतरी सरकारमार्फत अनुदान मिळलं जातं, परंतु विमा कंपन्यामार्फत विमा हा अद्याप मागील 2 वर्षात प्राप्त झालेला नाहीये. त्यामुळे यावर्षी ही विमापत्रात पाडून घ्यायचं असेल तर तुम्हाला नियमामध्ये राहूनच क्लेम करणं गरजेचं आहे. म्हणजे शेतात जाऊन आणि योग्य तो पर्याय निवडून क्लेम करणं गरजेचं आहे. आशा करूया की यावर्षी 50% पेक्षा जास्त नुकसान जर का आपण क्लेम मार्फत दाखवलं तर विमा कंपन्यांना भाग पडेल की विमा हा त्यांना यावर्षी शेतकऱ्याला द्यावाच लागेल. माहिती कशी वाटली, तुम्हाला जर काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून शेतकरी व सरकारी योजनेबद्दल सर्व माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल. धन्यवाद.